मुंबई उच्च न्यायालयाच्या एका मजेशीर पण तितक्याच महत्त्वाच्या टिप्पणीने सध्या संपूर्ण राज्यभरात खळबळ उडून दिली आहे. नवी मुंबईतील एका प्रसिद्ध 4 तारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई आणि त्यानंतर कोर्टात रंगलेला युक्तिवाद सध्या चर्चेचा विषय ठरलाय. या संपूर्ण प्रकरणाची रंजक आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॉटेलवर धाड आणि अन्न परवाना निलंबनाचे प्रकरण. जुलै 2026च्या सुरुवातीला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील हॉटेल्सवर अचानक तपासणीची मोठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेदरम्यान वाशी येथील प्रसिद्ध पार्क इन बाय रॅडिसन या 4 तारांकित हॉटेलची अचानक पाहणी करण्यात आली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 3 जुलै रोजी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत या हॉटेलचा FSSAI अन्न परवाना थेट निलंबित केला. अचानक परवाना गेल्यामुळे हॉटेलचे किचन आणि रेस्टॉरंट व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला, ज्या विरोधात हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाची सुनावणी आणि हायकोर्टाचे मिश्किल तासेरे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखाड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने हॉटेलची निष्पक्ष तपासणी करण्याचे आदेश दिल्यावर समोर आलेल्या अहवालात हॉटेलने स्वच्छतेचा आणि नियमांच्या 95% मानकांची पूर्तता केल्याचं स्पष्ट झालंय. असे असतानाही केवळ डिश वॉशवर व मिठाईच्या विभागात 2 लहान कीटक किंवा झुरळे आढळल्याचे कारण देत एफडीएने परवाना निलंबन कायम ठेवण्याचा अट्टहास धरला. यावर संताप व्यक्त करत खंडपीठाने अत्यंत परखड आणि मिश्किल टिप्पणी केली आहे की हा भारत आहे, युरोप किंवा अमेरिका नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करताना जमिनी वास्तव आणि व्यावहारिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. गेल्या आठवड्यात आमच्या स्वतःच्या टेबलावरही एक झुरळ आणि एक माशी दिसली होती, असंही न्यायालयाने म्हटलंय. एफडीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि थेट निकाल. न्यायपीठाने पुढे सुनावले की जर एखाद्या हॉटेलने 95% नियमांचे पालन केले असेल तर केवळ 2 झुरळे आढळली म्हणून थेट परवाना निलंबित करणे अतिशय टोकाचे, अवाजवी आणि अन्यायकारक आहे. एफडीएचे काम केवळ व्यवसाय बंद पाडणे नसून छोट्या त्रुटींवर नोटीस देऊन सुधारण्याची रास्त संधी देणे हे देखील आहे. त्यानुसार न्यायालयाने एफडीएचा परवाना निलंबनाचा आदेश तत्काळ रद्द केला आणि हॉटेलचा परवाना पूर्ववत करून कामकाज सुरू करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. हायकोर्टाचा आदेश आणि सरकारी कॅन्टीनची तपासणी. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केवळ हॉटेललाच दिलासा दिला नाही तर एफडीएची पाठ थोपटण्याऐवजी त्यांच्याच कार्यपद्धतीवर मोठे सवाल उपस्थित केले. कोर्टाने खडे बोल सुनावत विचारणा केली की खासगी हॉटेल्सवर तोफा डागणारी एफडीए आजवर किती मंत्री, मंत्रालय, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांच्या कॅन्टीन्सवर धाडी टाकून तपासणी केली आहे. न्यायालयाच्या या सक्त आदेशानंतर एफडीएचे पथक थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील उपाहारगृहांची तपासण्या करण्यासाठी दाखल झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तपासणीत उच्च न्यायालयातीलच एका उपाहारगृहाची कोणतीही कायदेशीर नोंदणी झाली नसल्याचं समोर आलं. नियमानुसार नोंदणी नसलेल्या उपाहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. अन्न व औषध प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टीनची तपासणी केल्याने या कारवाईची आता जोरदार चर्चा रंगली आहे. तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या कार्यपद्धतीवर ज्या प्रकारे कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की एफडीएची कारवाई ही भारतात जो कायदा निर्माण झाला त्यानुसार महाराष्ट्रात होत आहे. एकंदरीत विचार केला तर सध्या तुकाराम मुंडे यांच्या विभागासमोर नवीन आव्हानं उभी राहिली आहेत. एवढं नक्की. तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटलं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.